इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ क्रमांक 11 प्राचीन भारत आणि जग. विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 10 मध्ये आपण प्राचीन भारत आणि सांस्कृतिक याबद्दलची माहिती घेतली. त्यामध्ये भारतातील प्राचीन कालखंडातील भाषा, साहित्य, लोकजीवन, त्याचप्रमाणे विज्ञान, शिक्षणाची वेगवेगळी केंद्र, स्थापत्य कला याविषयीची माहिती घेतली. आता आपण भारत आणि इतर देश यांच्याशी म्हणजेच भारताचा इतर देशांशी असलेला संबंध किंवा व्यापारी संबंध किंवा देवाणघेवाण, जगाशी असलेला भारताचा संपर्क याविषयीची माहिती आपण या पाठातून पाहणार आहोत. या पाठामध्ये प्रामुख्याने आपण भारत आणि पश्चिमेकडील देश आणि भारत आणि आशिया खंडातील इतर देश. भारत आशिया खंडातला देश आहे, बरोबर. म्हणजेच भारत आणि आशिया खंडातील जे अजून इतर देश आहेत त्यांची माहिती, तसंच भारत आणि पश्चिमेकडील इतर देश यांची माहिती आपल्याला या पाठातून घ्यायची आहे. त्यामध्ये पहिलं आपण पाहूया भारत आणि पश्चिमेकडील देश. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापार संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासूनच भारताची जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक ओळख झाली होती, हे आपण मागच्या पाठात पाहिलेलं आहे. भारताबद्दलच्या लेखणीतून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला आणि पुढे सिकंदर ज्या मार्गाने आला ते मार्ग भारतात आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झाले. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशन काळात भारतामध्ये एका नवीन कला कौशल्याचा उदय झाला आणि त्याला गंगाधर कला असे म्हणतात. गांधार कौशल्यात प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या आणि या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला या गांधार मूर्ती सुद्धा दाखवलेल्या आहेत आणि या मूर्ती प्रामुख्याने पश्चिमेकडील अफगाणिस्तानामध्ये सापडलेल्या आहेत, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असं म्हटलं जातं. या शैलीची मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे आणि भारतातील सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर आधारलेली होती. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीस आला होता. या व्यापारात दक्षिण भारतातील बंदराचाही मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कांस्य या धातूच्या काही वस्तू सापडल्या. त्या रोमन बनावटीच्या आहेत, हेही आपल्याला त्या ठिकाणच्या सापडलेल्या धातूवरून समजून येते. तसेच तामिळनाडूमधील अरिकामेडू येथील उत्खननातही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला भारत आणि पश्चिमेकडील देश यांच्याशी काय संबंध होता किंवा कसा होता हे आपल्याला समजून येईल. ठिकाणी त्याचप्रमाणे दोन्ही ठिकाणी भारत आणि रोम यांच्यातील व्यापाराची जी महत्त्वाची केंद्र होती, अशा अनेक व्यापारी केंद्राचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे हे बंदर खूप महत्त्वाचे होते. भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात आणि तेथून तो युरोपातील विविध देशांमध्ये पाठवत. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबरच भारतीय तत्त्वज्ञान विज्ञान युरोपापर्यंत पोहोचवले. गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिलेला आहे. तर भारताने फक्त व्यापारच केलाय का, फक्त आयात निर्यातच केली का, वस्तूंची देवाणघेवाणच केली का, तर नाही, तर फक्त त्याचबरोबर काय केलेलं आहे, आपल्या मालासोबतच तत्त्वज्ञान आणि विज्ञानसुद्धा युरोपीय देशांपर्यंत पोहोचवलेले आहे. आणि शून्याची निर्मिती ही भारतानेच केलेली आहे. शून्याचा शोध हा भारतातील आर्यभट्ट यांनी लावलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. भारत आणि आशिया खंडातील इतर देश. आता भारत आणि आशिया खंडातील इतर देश पाहूयात आपण. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. तो कशा पद्धतीने आहे, तर श्रीलंका. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवले होते, हे आपण मागच्या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्या दोघांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसारही केला. या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. संघमित्राने स्वतःबरोबर बौद्धी वृक्षाची शाखा नेली आणि श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधिवृक्ष या शाखेतून वृद्धिंगत झाला असेल असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. तसेच सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदले होते. त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे.
श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यातील परस्पर संबंधाची माहिती देतात. हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी भारत आणि आशिया खंडातील इतर देशामध्ये श्रीलंका आणि भारताचे संबंध कसे होते, भारताने आणि श्रीलंकेने कोणकोणत्या वस्तूच्या देवाणघेवाण होत होत्या, त्याचबरोबर काय काय त्यांचा संपर्क होता हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आता चीन आणि इतर देश. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होते आपण पाहिलेलं आहे. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारातून राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनाशुंक असे नाव होते. चिनाशुंकला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनाशुंक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असत. या मार्गाला रेशमी मार्ग असं सुद्धा म्हणतात. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशमी मार्गाशी जोडलेली होती. त्यामधील महाराष्ट्रातील मुंबईजवळील असलेला नाला सोपारा हे एक होते. भारतातील आलेले फाहियान आणि युआन श्वांग हे बौद्ध भिक्खू ही रेशमी मार्गाने झाले होते. तर भारत आणि चीनचा संबंध या ठिकाणी दिलेला आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले आणि त्यांनी भारतीय बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत रूपांतर केले. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली आणि बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या ठिकाणी सुद्धा पोहोचलेला आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आग्नेय आशियातील देश. कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने याची स्थापना केली अशी आपल्याला माहिती मिळते. फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते आणि त्याच काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे. तो संस्कृतमध्ये आहे आणि आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती. हे आपल्याला राज्यांच्या भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजते. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवनावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसून येतो. कशा प्रकारे तर इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत यांच्यातील कथावर आधारलेली नृत्य, नाटकं किंवा नाट्य लोकप्रिय आहे. त्याचबरोबर आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला आणि प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचला. त्यानंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांचीही निर्मिती झाली. तर आपण काय पाहिलं तर इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा आढावा घेतलेला आहे. तर भारत आणि इतर देश तसेच भारताचा जगाशी आलेला संपर्क, व्यापारासाठी असलेला, देवाणघेवाणसाठी असलेला ज्ञान, तत्त्वज्ञानाच्या माध्यमातला जो संबंध आहे, तसंच भारत, चीन, ग्रीक, श्रीलंका अशा विविध आशियाई खंडातील देशांशी असलेला भारताचा संपर्क या पाठातून आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.